साहेब प्लीज ऐका ना साहेब. तुझ्या आईला तुझ्या चाल चाल मॅडम चाल. असं काय करता ते मॅडम? प्लीज असं करू नका साहेब. सांगा ना यांना प्लीज. आईला माझ्या अख्ख्या रात्रीची पिसं काढली तू आता. चाल निघ चाल. काय माणूस आहे हा. बर माझे 87 रुपये जे मी ठेवले तुमच्या त्या तिजोरीमध्ये ते तर मला परत द्या. ती बॅग तर माझी आहे, तो कटर तर माझा आहे, तो तरी मला परत द्या. सांगा ना. आता ना तुला या घरातनं काही परत मिळणार नाही. चाल निघ चाल. ठीक आहे, आता इथनं सरळ मी पोलिसांमध्ये जातो आणि सगळं सगळं खरं खरं सांगून टाकतो त्यांना. हा? अमर, ए तू काय रे पोलीस 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 लावलंय. हा अमरजीत पाटील आहे ना, पोलीस खिश्यात घेऊन फिरतो. ए तू निघा आता. ए भोकणे काय ठेव. एका रात्रीत काय काय करणार आहे हा माणूस? मॅडम हा तुम्हाला सांगतो, गाणं सुरू ठेवा. आवाज खूप छान आहे तुमचा. रिअली? रियाज सोडायचा नाही. हे कोण रियाज? काय काय मॅडम चॉईस आहे तुमचा. बायको साहेब, मला वाटतं बहुतेक माझी बायको आली असेल. तुझ्या आईला थांब. तुझ्या आईला तू बायकोला पत्ता पण दिला इथला. साहेब मी तुम्हाला सांगितलं ना, मी प्रामाणिक माणूस आहे. तुमच्यासारखं नाही सांगायचं जातो. कळलं कळलं चाल. काय? साहेब भोकात माझी बायको नाहीये. काय झालं? कोण आहे? भोकात माझी बायको आहे अंजली. साहेब साहेब तुमचं श्रद्धास्थान कोसळलं. घ्या साहेब. साहेब श्वास गेला असेल तर. त्याची गरज नाहीये रे आता. बाई अरे तुझी बायको. मॅडम मॅडम बायको. साखर खा, साखर खा, बरं वाटेल. सगळं नको, मी डाएटवर आहे. तर- बायको चिंटू. साहेब मी येतो. तुम्ही काळजी घ्या बरं का. मित्र अरे तू कुठं चाललायस रे? घरी जाऊ द्या ना घरी. साहेब नको जाऊ. साहेब नको ना जाऊ. एक पाय ओढू नका. मला जाऊ द्या घरी. बरे थोडा वेळ मला घरी जाऊ द्या. पोलीस तुमच्या खिशात असतात ना, मग माझा पाय का ओढताय? सोडा. माझाच किस्सा पाटकाय. मी पोलिसांना खूप घाबरतो रे. अमर, ती वाजवते. माऊली. ती दार वाजवते. राजकारणी माणसांचं मला काही कळतच नाही. आधी म्हणत होता चल जा इथनं, जा निघ. आता म्हणता पाठिंबा द्या. पण त्यातून ही अशी बाई आणून ठेवली बिना पॅन कार्डची. मी नाही येत तेव्हा मला सोडा. पाटील, पाटील. अमर, अमर, अमर. नको ना जाऊ तू. पाटील. तू गेलास आणि आम्ही दोघच दिसलो. हे बघ थांब थांब थांब. ए भेंडी जातो कुठे? थांब. चॉकलेट. ये इकडे इकडे. हे बघ हे बघ हे बघ हे बघ हे बघ. अमर. ठेव तुला ठेव 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 ठेव. एवढेच. प्रामाणिकपणे सांगू, तुम्ही श्रद्धाला सबुरीने घेत होतात. नको प्रामाणिकपणा विकत घेता येत नाही, तो कमवावा लागतो. पण खोटं बोलायचं असेल तर खूप पैसे लागतात. पाटील. अमर, अमर. दे 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 त्याला दे. हे घे घे हे घे 2000 घे घे 2000चे 2 घे घे. आता तरी थांबशील ना रे? प्लीज प्लीज. आता जावंच लागेल. अरे सोने ऐक ना. अमर. तात्पुरता हिचा तात्पुरता हिचा तात्पुरता हिचा तात्पुरता हिचा. अगं थांब नाही तर माझी घाण लागली आहे. ठरवू दे ना मला.
ऐक ना तू तात्पुरता हिचा नवरा हो. नाही 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 मी नाही मी नाही मी नाही मी काय ह्याची बायको मी नाही मी नाही मी नाही तिने तुला गाडायला हवंय का जिवंत? नाही मीच ह्याची बायको आहे मीच ह्याची बायको आहे. मी आता दारू करतो. नको 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 साहेब मी कोण माझं नाव काय मी कुठून आलो? पाटील तू परमजीत आलू आली ठेवलं तर मग पाटील नो, 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 नो. अरे नको उघडू नका. हे माझे मित्र नमस्कार. पंजाबहून आलेत. सत श्री अकाल. नमस्कार. परमजीत अहलूवालिया आणि ह्या त्यांच्या अहलूवालिया त्यांच्या मिसेस सुजैन हा सुजैन माझी बायको सुजैन अहलूवालिया. हॅलो जी नमस्कार. ओए हमरे बायको ओळखा भाऊ कैसे पहचाना कैसे? ओए इतक्या रात्री दरवाजावर बेदम दणाना लाता घालण्याचं धाडस फक्त बायकोच करू शकते. ही बायको त्यांची एकदम भारी आहे ना. हो ना. तुला ना मी मॅडम 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 एक वेळ गोळी घाला पण पाय वर नका करू. तुला तर मी ना घालेन आता गोळी. मॅडम एक वेळ पाय वर करा पण गोळी नका घालू. त्यांचीच आहे ना. मग अजून कोणाची असणार? माझ्या गाण्याचा अल्बम काढायचा. अल्बम? मी माझ्या लग्नाचा अल्बम नाही काढला अजून. असं तू साहेबांना सांगायचं. मिसमॅच आहे नाही. हो ना. तुमच्या गाण्याचा अल्बम काढायचा साहेबांना सांगणार मी. आणि जायचं तर एकत्र जायचं नाही तर जायचं नाही. चला ना मग. वरतीचे पैसे आहेत ते अर्धे अर्धे करू घेऊया आणि निघूया. सुटूया यात. सुटू या. नाईट ड्रेस. हॅलो. नमस्कार. अंजली बहिणी ना. नमस्कार. माझे मिस्टर नंदन आलेत ना तिथे, त्यांना जरा देता का फोन? कोण बोलताय? मी त्यांची बायको. छे छे ते इथं कशाला येतील? हे बघा खोटं बोलू नका. मला ते सांगून गेले. की आज रात्री ते तुमच्याकडे येणार आहेत. काय? अहो द्या ना त्यांना फोन. नाही नाही मी सांगते ना इथं असं कोणी आलेलं नाही. हे बघा खोटं बोलू नका, त्यांना फोन द्या. हे बघा खोटं बोलण्याचा प्रश्नच नाही आहे. मी सांगते ना तुम्हाला ते आलेत तिथे म्हणून. कशावरून? मला माहिती आहे ते सांगून गेलेत मला. मी तुम्हाला सांगते ना तुमचा नवरा इथं आलेला नाहीये. हे बघा मी त्यांच्याशी आत्ता बोलली. अं? कुणाचा फोन होता? काय माहित कोणीतरी बाई होती. माझा नवरा तिथं आलाय का विचारत होती. बेबी बेबी पाणी गाड्या
होतंय तुम्हाला? हा, बरं वाटत नाही? नवीन घर आहे म्हणून झोप येत नाहीये का? वहिनी मी खोटं बोललो तुमच्याशी. अमरजीतजी, मी खरं खरं सांगू का? अहो मला भूक लागली हो. रात्री 8 वाजता निघालोय मी धारावीमधून. रात्री 8 वाजता निघालोय मी उड्डाण पुलाकडे. रात्रीचे 2 वाजत आले. पोटात अन्नाचा दाणा नाही. गरगर होते मला. खायला दिलं नाही त्यांना? काय ते ना तुम्ही थांबा हा, मी पटकन काहीतरी खायला करून आणते. द्या मला, मी खातो आणि जातो. कुठं जातो? बाहेर बसायचंय का तुम्हाला? आपण सगळेच बसू ना बाहेर. तुम्ही बसा, मी काहीतरी घेऊन येते खायला.